हाय हॅलो नमस्कार. मी शुभांगी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन दिवसाच्या नवीन व्लॉगमध्ये. तर कसे आहात सगळे? मजेत ना? सगळ्यांनी मजेतच राहायला हवं. मी पण तुम्हाला खूप खूप मजेत दिसते. सो आता एकदम मस्त आहे. म्हणजे 2-3 दिवसापूर्वी तुम्ही पाहिलंच आहे की ॲडमिट वगैरे झाले होते. बट आता एकदम व्यवस्थित आहे. मेडिसिन वगैरे घेतली आणि एकदम आता व्यवस्थित वाटते. काल परवाच गेलो होतो परत हॉस्पिटल, म्हणजे जे की आपलं रुटीन चेकअप महिन्याचं. सोनोग्राफी वगैरे होती आणि सगळं नॉर्मल रिपोर्ट आहेत. सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे सोनोग्राफी केली, म्हणजे पाणी वगैरे, ब्लड सगळं सगळं व्यवस्थित आहे. नॉर्मल रिपोर्ट आले त्यामुळे मग एकदम व्यवस्थित वाटते. आणि पहा, आजचा जो ब्लॉग आहे ना, तो तुम्ही पण एक्सायटेड होता ऐकण्यासाठी. आणि मला पण ह्या विषयावरती ब्लॉग बनवायचा होता. जसं की मी तुम्हाला विचारलं पण होतं की मी ह्या टॉपिकवरती ब्लॉग बनवू का. तर तुमचं पण असं म्हणणं होतं की बनव. कारण की कसं, भरपूर साऱ्या मला प्रेग्नेंट लेडीज पण ॲड आहेत. म्हणजे त्यांना पण ह्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या होत्या. किंवा ज्या नाही आहेत त्यांना पण कसं, आपल्या वेळेस कसं होतं आणि आपल्याला काय झालं आहे, मग हे पण खूप एक्साइटमेंट असते की काय होईल आता हिला. सो ठीक आहे, म्हटलं ह्या विषयावरती आपण एक ब्लॉग बनवूयात, जो की बेबी सिम्पटम्सचा. म्हणजे जसं की तुम्हाला माहीतच आहे, ही माझी सेकंड प्रेग्नन्सी आहे. सो पहिल्या वेळेचे जे सिम्पटम्स होते ना आणि आत्ताचे जे सिम्पटम्स आहेत, सो तेच मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत. जे की तुम्हाला पण ऐकायला आवडेल. मग मला अजूनच एक्साइटमेंट झाली त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायला. आणि खूप दिवसाचा बनवायचा होता व्हिडिओ ह्या टॉपिकवरती. पण आज उद्या चाललेलं, म्हटलं चला आज फायनली तो ब्लॉग आपण घेऊन येऊया. सो आज मी काय केलंय, म्हणजे एक लिस्ट बनवली आहे, जे की मला काही काही गोष्टी पहिल्या वाटत होत्या आणि आता वाटत नाहीत, किंवा काय आहे काय नाही हे सगळं मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सो ब्लॉग तुम्ही पूर्ण पहा. आणि जर चॅनलवरती नवीन व्हिडिओ पाहायला आलेला असताल पहिल्यांदा, तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर पहिलं असं आहे की बाळाचे जे ठोके असतात, जे की सोनोग्राफी रिपोर्टमध्ये दाखवतात, बाळाचे ठोके 140पेक्षा जर कमी असतील तर मुलगा असतो. आणि जर 140पेक्षा जास्त असतील तर मुलगी असते, असं म्हणजे म्हणतात बाकीचे सगळे. आता जे की माझे पहिल्यापासूनचे जे रिपोर्ट आहेत ना आत्ताचे, सेकंड प्रेग्नन्सीचे, सो त्यामध्ये स्टार्टिंगपासूनच्या सोनोग्राफीमध्ये काय झालेलं आहे की 142, 143 ह्या दरम्यानच असे म्हणजे हार्टबीट आहेत. बट आत्ताची जी सोनोग्राफी केली ना मी परवा, त्यामध्ये आता 140 आहेत. मग हा पॉईंट कुणाला द्यायचा आहे, म्हणजे कसं, हा पॉईंट मुलीकडे जातो. तसं सांगायचं झालं ना, तर हा पॉईंट आता सध्या आपण मुलीकडे देऊयात. पण शौर्याच्या वेळी, म्हणजे फर्स्ट टाईम जेव्हा माझी फर्स्ट प्रेग्नन्सी होती ना, सो तेव्हा जी मी आता ती पण फाईल आहे माझ्याकडे. दोन्ही कंपॅरिझन करून म्हणजे मी म्हटलं आपण मस्त मस्त असा व्यवस्थित व्हिडिओ बनवूया. सो त्यामुळे ना आत्ताची पण फाईल आहे आणि पहिली पण फाईल आहे. तर पहिल्या फाईलमध्ये पण काय आहे, 143, 144 असेच होते. म्हणजे जास्त होते. पण तेव्हा काय झाले की मुलगा झाला. त्यामुळे ह्या गोष्टी कितपत बरोबर आहे आणि कितपत चुकीच्या आहे ह्या काय मला माहीत नाही. पण आपण एक गंमत म्हणून ह्या विषयावरती एक व्हिडिओ बनवूयात म्हटलं. सो जास्त काही सिरियसली घेऊ नका. असं काही नाही की जास्त जर टॉपिक मुलीकडे गेले तर मुलगीच होईल, आणि माझ्या सांगण्यामध्ये जास्त टॉपिक जर मुलाकडे गेले तर मुलगाच होईल, असं पण नाही. एक आपण काय करू, एक गंमत म्हणून बनवूयात की काय सिम्पटम्स होते तेव्हाचे आणि आत्ताचे. जसं की कशाचे पण जास्त येऊ दे, आपल्याला थोड्या दिवसामध्ये हे सगळं कळणारच आहे. जास्त काही दिवस नाही आता डिलिव्हरीला, थोडे दिवस आहे. त्यामुळे आम्हा सगळ्यांनाच ती गोष्ट लवकरच कळणार आहे. पण तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला काय वाटतं, मला काय होईल. सो तुम्ही प्रत्येकाने जे जे व्हिडिओ पाहायला येणार आहे ना, त्यांनी मला कमेंट करायची की तुम्हाला काय वाटतं, मला काय होईल. कारण की हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मला तर कळणारच आहेत. पण कसं, त्यावेळी जेव्हा म्हणजे होईल ना मला, मग तेव्हा ह्या कमेंट वाचायला खूप भारी वाटेल की नाही, आपण म्हटलं होतं पण तेच झालं. म्हणजे त्यासाठी मला प्लीज सगळ्यांनी कमेंट्स करा, खूप जास्तीत जास्त कमेंट करा. ह्या व्हिडिओला तुम्हाला सगळ्या कमेंट्सला रिप्लाय भेटतील. सो दुसरी आहे, पहिलं जे होतं ना ते मुलीकडे गेले या. जे की आपले जे म्हणजे कुठे जास्त काउंट होती ना, ते तुम्ही काउंट करा. तर मी फक्त तुम्हाला सांगते. तर चेहरा ग्लो जर करत असेल ना, तर मुलगा होतो. आणि चेहरा जर एकदम डल झाला असेल, एकदम असा काळवंडला असेल, पिंपल्स आले असतील,
किंवा वांग पण येतात बघा प्रेग्नन्सीमध्ये चेहऱ्यावरती, तर असं म्हणतात की मुलगी होते. पिंपल्स येतात तेव्हा पण म्हणतात की मुलगी होती. कारण की कसं जेव्हा चेहरा ग्लो करतो ना तर तेव्हा मुलगा होतो, पण जेव्हा चेहरा ग्लो करत नाही ना तेव्हा मुलगी होते. कारण की कसं आपले जे असं म्हणतात जुन्या बायकांची अशी म्हण आहे की एक प्रेग्नंट लेडीचं जे काही सगळं आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो असतो ना ते एक मुलगी घेते. त्यामुळं ती एकदम अशी म्हणजे चांगली दिसत नाही प्रेग्नंट लेडी, आणि सगळा जो चेहऱ्यावरचा ग्लो असतो ना तो बेबी गर्ल घेते. त्यामुळं मग मुलगी होते. आता पहिलं सांगायचं झालं ना, शौर्याच्या वेळी माझ्या चेहऱ्यावरती एवढा ग्लो होता, एवढी म्हणजे मी छान दिसत होते ना. माझंच मी कसं सांगते काय माहीत, पण मी तेव्हा खूप छान दिसत होते. आणि आत्ता पण आहे बरं का चेहऱ्यावरती ग्लो, असं नाही. आता पण मस्त दिसतोय चेहरा. फक्त एवढं आहे की चेहऱ्यावरती खूप सारे पिंपल्स झालेत. म्हणजे एवढे पिंपल्स ना ते फोडू फोडू मी असे डाग पाडून घेतलेत. हे बघा तुम्हाला दिसत असतील. आणि इथं पण भरपूर आलेत. आता एवढं ते कॅमेऱ्याच्या समोर एवढे जास्त दिसत नाही, पण एवढे भयानक माझ्या चेहऱ्यावरती मी डाग असे पाडून घेतलेत ना. कारण की ते काय होतं, पिंपल्स एवढे दुखतात ना, मग ते फोडल्याशिवाय मला बरं वाटत नाही. मला ते फोडून फोडून असे डाग पडले. सो चेहरा तर ग्लो करतोय, पण हे असे पिंपल्स वगैरे आलेत. सो दुसरा जो पॉईंट आहे तो पण जातोय आपला मुलीकडे. तर त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे ना, तर पोटाचा आकार. तर पहा असं म्हणतात की आपल्या छातीपासून एकदम असं पोट जर गोल असेल ना, आणि साईडने असे कमरेच्या साईडने जर असं पसरट पोट असेल आणि जर पुढून एकदम गोल असेल तर असं म्हणतात की मुलगी होते. आणि जर बॅक साईडला पोट असेल ना, बऱ्यापैकी म्हणजे काहींचं बॅक साईडला पोट असतं, तर असं म्हणतात की मुलगा होतो. आता शौर्याच्या वेळी ना पुढून मला एवढं पोट दिसत नव्हतं, बॅक साईडनी ना असं म्हणजे मागून जर बघितलं ना तर मी एकदम अशी लगेच प्रेग्नंट आहे असं वाटायचं. तर तेव्हाचे ते सिम्पटम्स होते माझे. आता जे आहेत ना ते मागून जर बघितलं ना असं असं सहजासहजी वाटत नाही की मी प्रेग्नंट आहे म्हणून असं लगेच. तसं माझं पोट आता सध्या जे आहे ना ते पुढून आहे. आता जे स्टार्टिंगचे काही दिवस होते ना तेव्हा एकदम छातीपासून असं पोट होतं माझं गोल. बट आता कसं 8व्या महिन्याच्या नंतर ना पोटाचा आकार जो आहे ना तो आपला खाली खाली सरकतं बाळ, त्यामुळं पोट थोडंसं असं खाली खाली सरकल्यासारखं वाटतं. बट जे स्टार्टिंगपासून जे माझं पोट होतं ना ते एकदम छातीपासूनच पोट होतं. आणि आता जे आहे ना ते थोडंसं खाली सरकलेलं आहे, कारण की बाळाची पोझिशन 8व्या महिन्याच्या नंतर जी आहे ती खाली होते. त्यामुळं मागून माझं अजिबात पोट नाही आहे, बट असं साईडने असं पसरट झालं आहे आणि पुढून असं गोल एकदम आकार आहे. सो हा कुठेतरी पॉईंट जातो आहे मुलीकडे. कारण की पहिल्या वेळेस माझं असं पोट दिसत नव्हतं. पहिल्या वेळेस पुढून एवढं असं छातीपासून पोट नव्हतं. त्यावेळेस मला झाला होता शौर्य, त्यामुळे तो पॉईंट जात होता तेव्हा मुलाकडे, पण आता जातोय मुलीकडे. तर तिसरं आहे गोड खाऊ वाटते. आता समजा जर गोड खाऊ वाटत असेल ना तर असं म्हणतात की मुलगी होते. आणि जर समजा तिखट असं खाऊ वाटत असेल ना तर मग मुलगा होतो. आता शौर्याच्या वेळी ना मला जास्त तिखट खाऊ वाटायचं, म्हणजे शेंगदाण्याची चटणी आणि बाजरीची भाकरी ही मला तेव्हा जास्त म्हणजे खूप आवडायची. पण आता कसं, आता मी जेवण जरी केलं ना तर मला गोड खावंसं वाटतं. गोड काही ना काही घरामध्ये असतंच असतं. म्हणजे गोड जर नाही खाल्लं तर मला असं पोटात कसं तरी होतं आणि असं तोंडात वेगळंच काहीतरी होतं, म्हणजे असं म्हणजे कधी गोड खाईन असं होतं. त्यामुळं ना काहीही असू द्यात पण गोड पदार्थ घरामध्ये आमचा असतोच असतो, आणि मी तो खाल्ल्याशिवाय राहत नाही. मग ते कधीही असू द्या, रात्री पण निम्म्या रात्री मला खाऊ वाटतं असं गोड मस्त मस्त. त्यामुळे ना हा पॉईंट जातो मुलीकडे. सो आता पहा त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे जी आपली पोटावरती ब्लॅक कलरची लाईन असते बघा, काळ्या कलरची, जे की ओटी पोटापासून जर छातीपर्यंत असेल तर असं म्हणतात की मुलगा होतो. आणि जर बेंबीपर्यंतच असेल तर असं म्हणतात की मुलगी होते. आता यामध्ये सांगायचं झालं ना तर फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये पण जी माझी डार्क लाईन होती ना ब्लॅक कलरची, ती ओटी पोट आणि छातीपर्यंत होती. आत्तासुद्धा तशीच आहे. पहिल्यांदा जशी होती तशीच आत्ता पण आहे. ओटी पोटापासून तर छातीपर्यंत फुल अशी स्ट्रेट लाईन आहे. सो त्यामुळं हा कुठेतरी पॉईंट मुलाकडे जातोय. कारण की माझी पहिला एक्सपिरियन्स आहे की तेव्हा पण मुलगा झाला आहे आणि आत्ता पण तशीच लाईन आहे, त्यामुळं ती जाते मुलाकडे. आता ह्या सगळ्या गोष्टी हार्मोन्स चेंजेसमुळे होतात. प्रत्येक लेडीमध्ये, प्रेग्नंट लेडीमध्ये खूप सारे बदल होतात हार्मोन्स चेंजेसमुळे. बट हे कुठेतरी एक जुन्या बायकांची म्हण असते की असं झाल्याने असं होतं, मुलगा होतो मुलगी होती. सो त्यासाठी आपण व्हिडिओ बनवतोय. तर पहा दुसरा पॉईंट असा आहे, डाव्या कुशीवर झोपायला जर आवडत असेल आपल्याला तर म्हणतात की
मुलगा होतो आणि जर उजव्या कुशीवरती झोपायला आवडत असेल तर मुलगी होते. आता शौर्याच्या वेळी मी डाव्या कुशीवरती खूप जास्त झोपायचे, म्हणजे मला आवडायचं. आणि तसं डॉक्टर सांगतात की डाव्या कुशीवरती झोपायलाच पाहिजे. कसं बाळाला ऑक्सिजन जास्त व्यवस्थित भेटतं आणि बाळाची वाढ पण छान होते. त्यामुळं डॉक्टरच सांगतात की डाव्या कुशीवरती तुम्ही झोपा. पण मला जास्त काय होतं, उजव्या कुशीवरती मला झोपू वाटतं. आता कसं माझे दिवस थोडे एकदम जवळ आले डिलेवरी, त्यामुळं मला असं कुठं झोपून कुठं नाही असं होतं. पहिल्यापासून तसं मी उजव्या कुशीवरती मला जास्त असं कम्फर्टेबल वाटतं झोपायला. बट आता नाही, एवढ्यात काय झालंय की असं झोपू वाटत नाही. म्हणजे असं डाव्या बाजूला जर झोपलं तर असं वाटतं मी कधी उजव्या साईडला होईल, उजव्या साईडला झोपलं तर असं वाटतं कधी सरळ झोपल. पण आता सरळ झोपताच येत नाही, कारण की पोट एवढं आताच पुढं झालंय ना, वाढलंय, त्यामुळं मग झोपता येत नाही. पण कंटाळा येतो सारखं एक साईडला असं झोपून. एका ताईने मला कमेंट पण केलेली आहे की सरळ झोपू नको, डाव्या कुशीवर किंवा उजव्या कुशीवर झोप. बट कसं आहे, असं जर जास्त कळ लागली ना तर मग एक 2-3 मिनिटासाठी किंवा लई 5 मिनिटासाठी असं सरळ झोपते, नाहीतर मग डाव्या कुशीवरती. त्यामुळे हा पण कुठेतरी पॉईंट जातो मुलाकडे. तर आता पहा, असं म्हणतात की केस तर एकदम मस्त, आपले जे केस आहेत ना ते एकदम असे मस्त झाले, सिल्की म्हणजे राहिले, गळत जर नसले तर असं म्हणतात की मुलगा होतो. आणि जर एकदम प्रचंड प्रमाणात जर गळायला लागले केस तर असं म्हणतात की मुलगी होती. आताचं जर सांगायचं झालं ना तर शौर्याच्या वेळी माझे केस अजिबात गळत नव्हते. म्हणजे मस्त झाले होते तेव्हा, केस गळत वगैरे नव्हते आणि तेव्हा शौर्य झालाय. पण आत्ताच्या घडीला काय आहे की पहिले 3 महिने माझे केस खूप जास्त गळाले, जे की मी तुम्हाला एक तेलाचा रिव्ह्यू पण दिला होता. मी ते स्वतः तेल घरी बनवलं होतं. मग ते जेव्हापासून यूज करायला लागले ना तर तेव्हापासून माझे केस आता गळत नाहीत, म्हणजे आता बिलकुल गळत नाहीत. कधी थोडेफार तर गळतातच. असं एक पण केस गळणार नाही अशी तर कुठलीच लेडी नसेल की तिचे केस गळत नाही. बट कसं मला ते तेलाने खूप जास्त फरक पडलाय, त्यामुळे आता काही केस गळत नाही. त्यामुळे हा पण कुठेतरी पॉईंट जातो मुलाकडे. नंतर पहा, असं म्हणतात की मूड स्विंग्स होत असतील आपले तर म्हणतात की मुलगा होतो, आणि जर मूड स्विंग्स होत नसतील तर म्हणतात की मुलगी होते. आता मूड स्विंग्स तसे पण प्रत्येक लेडीजचे हे, कोणत्या लेडीजला कधी राग येईल काही सांगू शकत नाही आपण. आणि तशी मी खूप चिडचिडी आहे, अशी दिसायला दिसते अशी नाही आहे. कारण की कसं, प्रत्येक मुलगी ही चिडचिडी असतेच, कधी तिला राग येईल आणि कधी ती एकदम प्रेमाने बोलेल हे पण सांगू शकत नाही. त्यामुळे मूड स्विंग्स हे प्रत्येकाचे होतातच. त्यामुळं बघूयात हा पॉईंट आपण मुलीला देऊयात. तर त्याच्यानंतर असं आहे की मॉर्निंग सिकनेस किंवा मळमळ. आता सकाळी उठल्या जर तुम्हाला मळमळ होत असेल तर असं म्हणतात की मुलगी होते. आणि जर मळमळ होत नसेल, एकदम फ्रेश वाटत असेल तर असं म्हणतात की मुलगा होतो. आता सांगायचं झालं तर पहिले 3 महिने मी काहीसुद्धा खाल्लेलं नाही आहे. तुम्ही माझी जी जर्नी आहे ती ऐकली असेल. म्हणजे मला तेव्हा अक्षरशः ॲडमिट वगैरे केलं, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळं मग पहिलं मला मळमळ होत होती, पण आता अजिबात होत नाही. आता एकदम अशी म्हणजे फ्रेश मॉर्निंग होते माझी. त्यामुळं असे मळमळ असं ह्या सगळ्या गोष्टी मूड स्विंगचा अजिबातच म्हणजे नाही विषय. त्यामुळं हा कुठेतरी पॉईंट जातो मुलाकडे. तर त्याच्यानंतरचं जे आहे ना तर तो पॉईंट असा आहे की जी आपली बिंबी आहे ना तर ती आतमध्ये जर असेल ना तर असं म्हणतात की मुलगी होते, आणि जर बाहेर असेल तर असं म्हणतात की मुलगा होतो. तर पहा, शौर्याच्या वेळी सुद्धा माझं बाहेरच होती आणि आता सुद्धा बाहेरच आहे. त्यामुळं हा पॉईंट कुठेतरी जातो मुलाकडे. सो अजून एक लास्ट म्हणजे आता हा जो पॉईंट आहे ना तो मला नाही वाटत कितपत योग्य असेल. म्हणजे मी भरपूर जणांकडून असं ऐकलंय म्हणून मग मी पण तो पॉईंट घेतलाय, त्याला घेऊयात. आणि म्हणजे मी असं जेव्हा दुसऱ्यांचे व्हिडिओ बघितले ना तेव्हा तर मला कधीतरी असं हसायलाच आलं की असं कसं होऊ शकतं. म्हणजे एक समजा लेडी प्रेग्नेंट असते, तिच्यामध्ये खूप सारे बदल होतात. हार्मोन्स चेंजेसमुळे तिच्यात 9 महिन्यामध्ये एवढे प्रचंड प्रमाणात बदल होतात की ते न सांगण्यापलीकडचे असतात. पण असं म्हणतात की प्रेग्नेंट लेडीसोबत जर तिच्या मिस्टरांचं वजनसुद्धा वाढलं तर म्हणतात की मुलगी होते. आता हे पहा, शौर्याच्या वेळी ना ह्यांचं वजन जसं होतं ना, म्हणजे जसं होतं ना ते तसंच राहिलं होतं. वाढलं वगैरे काहीच नव्हतं, वाढलं नाही कमी पण झालं नव्हतं. बट आता ना ह्यावेळी माझ्यासोबत त्यांचं पण वजन वाढलंय, म्हणजे कुठेतरी थोडंफार तरी वाढलंय. त्यामुळं
एक आता हे कितपत योग्य आहे मलाच हसायला येते सांगताना, त्यामुळे तुम्ही पण काही जास्त हसू नका. एक मला वाटलं तो टॉपिक सगळेच जण घेतात, सो मी सुद्धा घेतलाय. तर हा कुठेतरी पॉईंट जातोय मुलीकडे, कारण की त्यांचं सुद्धा वजन म्हणजे वाढलंय. तर असे होते हे माझे सिम्पटम्स. सो काही राहिले असेल तर माझ्याकडून काही राहू पण शकतात, पण एवढे जे होते ना मेन सो ते मी घेतलेत. आणि तुम्हाला काय वाटतं आता मला काय होईल, म्हणजे मुलगा होईल की मुलगी होईल, ते तर आपल्या मला सगळ्यांना थोड्या दिवसामध्ये लवकरच ती गोष्ट कळणार आहे. कारण की 8वा महिना चालू आहे आणि असे भरभर दिवस जातात ना, कळत पण नाही की कधी 8वा लागतो, कधी 9वा लागतो, कधी डिलिव्हरी होईल हे काय सांगूच शकत नाही. त्यामुळं कसं हे सगळ्यांना आपल्या कळणारच आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला काय वाटतं ना ते सुद्धा मला नक्की एक कमेंट करा, कारण एक कमेंट करायला जास्त वेळ लागत नाही. बट आपण जेव्हा नंतर तो व्हिडिओ पाहू ना, आपलीच आपण कमेंट जेव्हा वाचू ना, तेव्हा एक भारी वाटेल की अरे म्हणजे की आपण जे म्हटलं होतं ना तेच झालं. पण असं काही नाही. आता जेवढे पॉईंट मुलीकडेच गेलेत, जेवढे मुलाकडे गेलेत, आता मी तर मोजले नाही, तुम्हीच काउंट केले असतील किती झाले. सो तुम्ही मला सांगा की कुणाचे पॉईंट जास्त झालेत आणि कुणाचे कमी झालेत, म्हणजे आपण जे होणार आहे सो त्याला म्हणजे कुणाचे पॉईंट जास्त आहेत, मुलगा की मुलगी. तर ठीक आहे, हा एक गंमत म्हणून बनवलेला व्हिडिओ होता, जास्त काही सिरियसली घेऊ नका. आणि याचा एक सायन्सची काही संबंध नाही आहे, एक टाइमपास म्हणून मी ते बनवलेला व्हिडिओ आहे. सो जास्त काही सिरियसली घेऊ नका. आणि तुमचे सिम्पटम्स काय आहेत, म्हणजे जे की मला खूप काही प्रेग्नेंट लेडीज आता सध्या ॲड आहेत, तुमचे सिम्पटम्स काय आहेत, किंवा ज्यांची डिलिव्हरी झालेली आहे ना सो त्यांचे काय होते आणि आता सध्या काय झाले, तर ती सुद्धा मला नक्की कमेंट करा, म्हणजे कसं मला पण कळेल. आता एक सांगायचं झालं ना, हा टॉपिक एक साईडला ठेवू आपण. आता मला काय वाटतं आणि यांना काय वाटतं काय व्हावं. तर कसं आहे, म्हणजे मुलगा हो किंवा मुलगी हो, ते आपलं एक गोंडस बाळ असतं, आपल्या दोघांचा अंश असतो. मग शेवटी ते मुलगा मुलगी काही हो, आपण त्याला जीव लावणार तर आहेच. त्यामुळं काहीच नाही, काही होऊ दे, मुलगा मुलगी असं काही होऊ दे, त्यामुळं काहीच नाही. आणि यांचं पण असं काहीच नाही, ते पण म्हणतात काही पण होऊ दे, मुलगा मुलगी काही होऊ दे. पण कसं एकाला दोघं असलेले बरे असतात, एकटं जर असेल ना असं काही नाही. आईला कितीही पोरं असले तरी जीव आईचा प्रत्येक मुलामध्ये तेवढाच असतो, पण एकटं जर असेल ना तर जास्तच जरा जीव गुतल्यासारखं होतो. त्यामुळं मग म्हटलं चला एकाला दोघं असलेलं बरं असतं. तर चला ठीक आहे, ह्या ब्लॉगचं इथंच एंड करते. हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते मला नक्की कॉमेंट करा. आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या आणि खूप खूप सारे आशीर्वाद द्या. आणि याच्या पुढचे ब्लॉग तुम्हाला कुठले पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंट करा.